यशस्वी होणार आहेत आणि तुझ्या शक्तीमुळे तुझे शत्रू काही दिशेला पळवलं जातील असं सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे आणि असं सामर्थ्य तुझं वाढणार आहे. अशा प्रकारे त्या दूतानं राजा रावणाची असणारी प्रशंसा किंवा वाहवा किंवा आशीर्वाद दिलेला आहे. राजा रावणाला बसण्यासाठी अलंकार सोन्याचे सिंहासन का सोन्याचं नसणार आहे. राजा रावणाचं सिंहासन सोन्याचे आणि त्याच्यावर दगड असणारा वस्त्र टाकलेले महाराज शुभ्र अशा प्रकारचं वस्त्र टाकलेले आणि त्याच्यावर राजा रावण बसलेला आहे. ऐश्वर्यवान लंकेचा राजा रावण आहे. समृद्धीवान लंकेचा राजा रावण आहे आणि त्या राजा रावणाला तो दूत असताना काय शुभ शकुन बोलतो ऐका. आहोती ऐके लंकेश्वरा सांगतो सर्व समाचारा तुमचा ज्येष्ठ बंधू निर्धारा नाव कुबेर दयाचे हे राजेश्वरा रावणा तुमचा बंधू असताना जो काय ज्येष्ठ आहे का कुबेर नाव आहे त्याचं आणि सगळा समाचार सगळी माहिती मी तुम्हाला आता ती सांगतो जरा काळजीपूर्वक ऐका. असा तो दूत राजा रावणाला त्या सिंहासनाच्या समोर उभा राहून बोलू लागलेला आहे. दयाने मजला पाठविले मुख्य वचन निरोपिले अवधारी जे गोपाळे उभय कुळ धर्मार्था. हे राजा हे लंकेच्या तुझा ज्येष्ठ भाऊ असणारा कुबेर आहे का त्या कुबेरानं मला या ठिकाणी पाठवलेला आहे आणि तुमच्या हितासाठी तुझ्या सत्कार्यासाठी तुझ्या शुभचिंतनासाठी त्यानं मला तिथून पाठवलेलं आहे. काय तुझं शुभचिंतन त्याच्यामध्ये आहे जरा बारकाईने ऐका. रावणा ऐक मी काय सांगतो ते. राय स्वधर्माचे पाळावे दुष्टाते दिगंतरा बाहेर निघालावे साधू सज्जनाचे सेवावे भावबळे करोनी राये स्वधर्माचे पाळावे दुष्ट दुर्जना निर्दळावे. भक्ताचे पालन पातंड खंड हे त्या मात्र निदान योगायोगी. त्या ठिकाणी तो कुबेराचा दूत सांगू लागला राजानं स्वधर्माचं पालन करावं दुष्ट दुर्जनाला बाहेर हाताळून द्यावं आणि साधू संतांचं सेवन करावं साधू संतांची सेवा करावी हे राजाचं आद्य कर्तव्य महाराज. राजाने स्वतःच्या धर्मानं वागावं लागतं महाराज. आणि दुष्ट दुराचारी जे काही लोक आहेत त्यांना नगराच्या बाहेर हाताळून द्यायची हकालपट्टी करायची महाराज. त्यांना जेलामध्ये बंधनामध्ये टाकायचं पुन्हा त्यांनी वाईट कृत्य केलं नाही पाहिजे आणि साधू संतांचं संरक्षण केलं पाहिजे साधू संतांची सेवा केली पाहिजे. याला स्वधर्म म्हणतात. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. राजाने सगळ्याला प्रेम अर्पण केलं पाहिजे. कसं पोटच्या मुलासारखं प्रजेला राजाने सांभाळला पाहिजे. अशा प्रकारचा धर्मनीती न्याय या ठिकाणी कुबेराचा दूत राजा रावणाला सांगू लागलेला आहे. पुण्याचा संग्रह कीजे पातकाते न परिषदे काही ब्राह्मणा प्रतिपाळीजे शास्त्र धर्मानं टाळीजे प्राण गेलिया शास्त्र धर्मा पाळीजे प्राण गेलिया. गायी ब्राह्मणाचं संरक्षण करायचं महाराज साधू संतांचं संरक्षण करायचं धर्माचं पालन करायचं आणि दुष्टाचं खंडन करायचं महाराज. धर्माचं पालन करायचं आणि दुष्टाचं खंडन करायचं साधू संतांचं रक्षण करायचं आणि दुर्जनाचा संहार करायचा. अशा प्रकारे कर्तव्य आहे. हे कर्तव्य कुबेराचा दूत राजा रावणाला सांगू लागलेला आहे. तुम्ही दोघे ऐश्वर्य समान तुम्हा दोघा एक व्रत नियम पूज्य कुळ पूज्य परम तपानुष्ठान अधिक तुमचे. खूप सांगू लागलेला आहे. तुम्ही दोघे ऐश्वर्यवान कुबेर आणि रावण दोघंही ऐश्वर्यवान आहे महाराज. दोघंही आणि दोघाही कुळाचं संरक्षण करावं लागतं महाराज. बरोबर आहे ना.
जे काय ऐश्वर्यवान लोक आहेत का, श्रीमंत लोक आहेत का, त्यांनी जात वित्त गोत तुळस शिळ मात भजे का तुरीत भावना वित्त जात वीज गोत कुळ शीळ आणि मात हे राजानं संरक्षण याचं करावं लागतं. जो देवी समृद्धीवान आहे ऐश्वर्यवान आहेत म्हणून करता अगोदर जात सांभाळायची, पुन्हा वित्त सांभाळायचं, पुन्हा गोष्ट सांभाळायचं आणि पुन्हा चित्त सांभाळायचं. मला चित्त सुद्धा इकडं तिकडं जाता काम आहे आणि हे राजाचं कर्तव्य, राजाचं काम आहे. तो जसा श्रीमंत आहे, माझा मालक कुबेर जसा आहे, त्याच पद्धतीने तो ऐश्वर्यवान आहे. आणि ऐश्वर्य टिकवायचं जर असेल तर ह्या सर्व गोष्टी कराव्या लागतात. म्हणून करता त्या ठिकाणी तो कुबेराचा दूत रावणाला सांगू लागलेला आहे. कुबेरे जे ऐकिले ते मजाती सांगविले, ते अवधारी जे भूपाळे सावधान होनी. सावधान होनी कुबेराने ऐकले ते मजाती सांगितले. कुबेरानं सुद्धा ऐकल्यात मला नीती न्यायाच्या गोष्टी. ज्यावेळेस आपण ऐकतो का, आपण त्याचं वर्तन करतो का, त्यावेळेस दुसऱ्याला सांगावं. बरोबर आहे ना? ज्यावेळेस आपण ज्या गोष्टी वर्तन करतो त्यावेळेस त्या गोष्टी दुसऱ्याला सांगाव्यात. कुबेरानं न्याय नीती